श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 12वा. श्रवण रहस्य, बहुलांचा उद्धार, भस्मासुराचा वध. श्री गणेशाय नमः. चारही वर्णांच्या, चारही आश्रमाच्या आणि सर्व वयोवस्थांतील स्त्री पुरुषांनी शिवकीर्तन करावे. ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो पतिताहुनी पतित होय. तो वस्त्र अलंकारांनी कितीही नटला तरी व्यर्थच. असा मनुष्य जिवंत असला तरी प्रेतवत समजावा. त्याचे भोजन म्हणजे पशुहून गवत खाणे. त्याचे डोळे मोर पिसासारखे व्यर्थ. त्याचे कान म्हणजे वारुळावरील छिद्रे. त्याचे हातपाय म्हणजे झाडाच्या फांद्या. त्याचा देह व्यर्थ, जगणेही व्यर्थ. त्याची जननी अपत्यहीन समजावी. जो शिवभजन करत नाही तो जगला काय मेला काय सारखाच. तो सागरात बुडाला, आगीत भस्म झाला व सर्पदंशाने मेला. म्हणून काहीच फरक पडत नाही. शिवलीला ऐकण्याची गोडी कशी असावी. मुंगीलाही गुळ आवडतो तशी. ती मेली तरी गुळाला सोडत नाही. शिवभजनाची प्रीती कशी असावी. मातापित्यांना आपल्या पुत्राबद्दल असते तशी. चुकलेल्या पुत्राच्या आगमनाची शुभवार्ता समजताच ते जसे प्रेमाने धावत जातात तसे शिवकीर्तन असेल तिथे आवडीने धावत जावे. शिवलीलांचे श्रवण म्हणजे अमृतवाणीच. त्या शिवलीला ऐकण्यासाठीच हातातील सर्व कामे टाकून जावे. गावी गेलेल्या पतीचे पुष्कळ दिवसांनी खुशालीचे पत्र आले म्हणजे त्यातील आतुरता ऐकण्यासाठी पतिव्रता जशी आतुर होते तशीच आतुरता शिवकीर्तन ऐकताना असावी. निर्धनाला द्रव्यघट सापडला, जन्मांधाला दृष्टी आली व तहानलेल्यास थंड पाणी प्यायला मिळाले तर त्याला जसा आनंद होतो तसा आनंद शिवकथा कीर्तन ऐकताना व्हावा. शिवकथा सांगणारे वक्ते गुरूंसारखे असतात. त्यांना शिवस्वरूप मानून वंदन करावे. त्यांची आदराने पूजा करावी. शिवचरित्र कथा म्हणजे कामधेनूच्या आचारातील अमृतमय दुग्धधारा. त्या कानाद्वारे प्राशन कराव्यात. वक्त्यांचा मान ठेवावा. त्यांना भलते सलते प्रश्न विचारून, पाखंड मते मांडून, वादविवाद करून अकारण त्रास देऊ नये. एखादी गोष्ट कळली नाही तर जिज्ञासापूर्तीसाठी पुन्हा विचारावे. ते जे सांगतील ते लक्षपूर्वक ऐकावे. त्यांना जाणीवपूर्वक छळणे हा तर मोठाच दोष आहे. तसे केल्याने मरणोत्तर पिशाच्य योनीत जावे लागते. मंदिरामध्ये देवमूर्ती आणि पुराणकथा सांगणारे पुराणिक यांच्याशिवाय अन्य कोणालाही नमस्कार करू नये. कथाश्रवण चालू असताना जो गर्वाने मध्येच उठून जातो तो अल्पायुषी होतो. त्याला प्रपंचात अनेक संकटे भोगावी लागतात. कट कारस्थाने करणारा, कपटी, धूर्त, पापी, दुष्ट अशा मनुष्याला मुख्य श्रोता करू नये. श्रवण आस्थेने करावे. श्रवण करताना मनात कुतर्क आल्यास श्रवण व्यर्थ जाते. कथा निरूपण चालू असताना रसभंग करू नये. त्या दोषामुळे मरणोत्तर नरकयातना भोगाव्या लागतात. कथा चालू असताना अन्य काही बोलूच नये. मन एकाग्र करून ऐकावे म्हणजे श्रवणाचे उत्तम फळ मिळते. वक्त्यांची पूजा करावी. वस्त्रे, अलंकार व दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा. त्यांना धन दिल्याने आपले धन वाढते. त्यांना रत्ने दिल्याने आपले डोळे पीजस्वी होतात म्हणजे दृष्टीदोषादी विकार होत नाहीत. त्यांना अलंकार दिल्याने आपली प्रतिष्ठा वाढते. त्यांची षोडशोपचाराने पूजा केल्याने शिवजी प्रसन्न होतात. आपण त्यांना जे अर्पण करतो त्या सर्व गोष्टी आपल्याला अनेक पटींनी परत मिळत असतात. त्यांना उदार हस्ते देणाऱ्या श्रोत्याला कधीही दारिद्र्य येत नाही. त्याला शिवपद प्राप्त होते. शिवकथा श्रवणाने तो निष्पाप होतो. कथा ऐकताना पागोटे घालून बसू नये. जे विडा सगळत कथा ऐकतात त्यांना यमदूत अनेक यातना देतात असे व्यासांचे वचन आहे. कथा ऐकताना निद्रा येत असेल तर ती हरप्रयत्नाने आवरावी. कथा ऐकताना अंतकाण सद्गदित होऊन डोळ्यात पाणी आले तर झोप कशी येईल. एखादा मनुष्य आपली आयुष्यभराची कमाई चोरीला जाऊ नये म्हणून क्षणोक्षणी जागरूक असतो. कथा ऐकताना तशीच जागरूकता हवी. निद्रा अनावर झाल्यास हात जोडून उभे राहावे व आशयाकडे लक्ष देऊन ऐकावे. मनामध्ये अहंता धरून वक्त्यांपेक्षा उंच जागेवर बसू नये. त्या दोषामुळे कावळ्याचा जन्म येतो. जे वीरासन घालून श्रवणास बसतात त्यांना वृक्षाचा जन्म येतो. जे पाय पसरून श्रवणास बसतात त्यांना यमराज काठीने झोडपतात. जे विनंती करूनही ऐकत नाहीत, बळेच जेठा घालून बसतात त्यांना यमदूत नरकात टाकतात. जे कथा कीर्तन ऐकताना झोपतात त्यांना अजगराचा जन्म येतो. जे पुराणिकांना नमस्कार केल्याशिवाय बसतात ते कळकाचे झाड होतात. जे कथा ऐकताना अन्य गोष्टी बोलतात ते बेडूक होतात. जे कथा ऐकताना प्रसंगाला अनुसरून आनंदाने टाळ्या वाजवत नाहीत
ते प्रपंचात दुःखच भुगतात. जे शिवकीर्तनाला महत्त्व देत नाहीत ते कुत्र्याच्या जन्माला जातात. जे शिवकीर्तनाविषयी उद्धट वचने बोलतात ते सरड्याच्या जन्माला जातात. जे शिवकीर्तन आदराने श्रवण करत नाहीत त्यांना डुकराचा जन्म मिळतो. जे शिवचरित्राची निंदा व टवाळी करतात ते लांडगे होतात. वक्त्यांना आसन देणारा शिवसान्निध्य प्राप्त करतो. त्यांना वस्त्रे देणाऱ्यास अन्नाची कमतरता पडत नाही. पुराणकथांचे श्रवण केल्याने अंगी भक्ती आणि वैराग्य बनते. मनास अनुताप होऊन ते शुद्ध होते. याविषयीची एक कथा सूतांनी शौनकादिकांना सांगितली, ती ऐका. बहुलांचा उद्धार. सूत म्हणाले, श्रोते हो, दक्षिणेकडे बाष्कल नावाचे एक गलिच्छ गाव होते. तेथील सर्वच लोक अनाचारी, व्यभिचारी, नीतिमत्तेची चाड नसलेले व धर्मबाह्य आचरण करणारे होते. चोऱ्या करणे, चाहड्या करणे, दारू पिणे, वाटमाड्या करणे, दुराचार करणे, मातापित्यांचा द्रोह करणे हा तेथील नित्याचा व्यवहार होता. म्हणून ते सर्वच अपवित्र होते. तिथे जप, तप, अग्निहोत्र, वेद, शास्त्रे, पुराणे या गोष्टीच नव्हत्या. त्या गावात विदुर नावाचे एक कामलोलूप ब्राह्मण राहत असत. ते नेहमी वेश्यागमन करायचे. बहुला या त्यांच्या पत्नी, त्याही व्यभिचारिणी होत्या. एके दिवशी त्या आपल्या जाराशी एकांतात रममाण झाल्या असताना विदुरांनी त्यांना पकडले. जार पळून गेला, पण विदुरांनी बहुलाला पुष्कळ मारले, अगदी लाथाबुख्यांनी सुद्धा मारले. तेव्हा बहुला खूपच संतापले आणि नवऱ्याला म्हणाली, मला कशाला मारता? तुम्ही वेश्येकडे जाता, मग मी जारकर्म केले तर काय बिघडले? तेव्हा विदुर म्हणाले, या जारकर्मातून तू बरेच धन मिळवले आहे, ते सर्व मला देऊन टाक, अन्यथा तुझी धडगत नाही. तेव्हा बहुला म्हणाली, माझ्याकडे द्रव्यच नाही, मग तुम्हाला कुठून देऊ? हे ऐकताच विदुराचा पारा चढला. त्यांनी बहुलाला आणखी मारझोड केली. तिच्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेतले, घरातले सर्व द्रव्यही घेतले आणि ती सर्व संपत्ती विदुरांनी त्यांच्या आवडत्या वेश्येला दिली. ती सर्व संपत्ती त्या वेश्येने आपल्या प्रियकराला दिली. विदुर आणि बहुला यांचे जीवन पापकर्मे करण्यातच व्यतीत झाले. विदुरांच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्यांना कुंभीपाक नरकात घातले. तिथे त्यांचा अतोनात छळ केला. त्यानंतर विदुरांना पिशाच्छ योनीत टाकले. त्यामुळे विदुर विंध्य पर्वताच्या दऱ्याखोऱ्यामध्ये संचार करू लागले. विदुरांचे पिशाच्चरूप फारच भयंकर होते. त्यांचे अंग शेंद्रू फासल्याप्रमाणे लाल होते. त्यांचे शरीर गलित कुष्ठाने पार नासून गेले होते आणि त्यातून रक्त व पू वाहत असे. येथेही त्यांच्या यातनांना अंत नव्हता. त्यांना काटेरी वनात राहावे लागत होते. त्यांना खायला प्यायला काहीच मिळत नव्हते. ते तहान भुकेने व्याकुळ होऊन अरण्यातून ओरडत फिरायचे, अंगाला ताण द्यायचे व स्वतःला झाडाच्या फांदीवर उलटे टांगून घ्यायचे. अशा प्रकारे ते आपल्या पापकर्माची फळे भोगत होते. बहुला विधवेचे आयुष्य कंठू लागल्या. बहुलेला एक मुलगा होता, पण तो कोणापासून झाला हे तिलाच माहीत नव्हते. काही दिवस घरात राहिल्यावर त्या कंटाळल्या. पुढे शिवरात्रीचे पर्व आले. तेव्हा भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेकरू गोकर्ण क्षेत्रास निघाले. त्यांच्या हाती ध्वज आणि पताका होत्या. ते शिवनामाचा घोष करत होते आणि नानाविध वाद्यांच्या गजरात शिवजींचा जय जयकार करत व शिवलीलांचे गायन करत आनंदाने पुढे जात होते. त्या सज्जन यात्रेकरूंना पाहून बहुलाला खूपच प्रसन्नता वाटली. आपल्या मुलाला बरोबर घेऊन बहुलाही त्यांच्यात सामील झाली. काही वेळाने ती सर्व मंडळी गोकर्ण क्षेत्रास आली. इतर लोकांबरोबर बहुलेनेही त्या तीर्थक्षेत्री स्नान केले, महाबळेश्वरांचे दर्शन घेतले. त्यानंतर बहुला पुराण ऐकण्यास बसली. त्या निरूपणात पुराणिक बुवा यमदूत जारकर्म करणाऱ्या स्त्रियांना नरकात टाकून किती भयंकर यातना देतात हे वर्णन करून सांगत होते. ते ऐकून बहुला घाबरली व आपली पापकर्मे आठवून पश्चातापाने रडू लागली. बहुलाची अवस्था बघून पुराणिकांना दया आली व त्यांनी बहुलाची आस्थेने विचारपूस केली. त्यांचे सांत्वनपर मृदू शब्द ऐकून बहुलेला धीर आला. तिने रडत रडत आपण केलेली सर्व पापकर्मे त्यांना कथन केली व म्हणाली, गुरुजी, अंतकाळी या दुष्कृत्यांबद्दल यमदूत मला मारतील, त्यावेळी मला कोण सोडवणार? त्या यातना, ते दुःख मी कसे सहन करणार? ते माझ्या गळ्यात पाश घालून मला तापलेल्या शस्त्रांनी मारतील, माझी नाना प्रकारे विटंबना करतील, मला काटेरी वनातून हिंडवतील, मला बांधून नरकात उलटे टांगतील, मला तांब्याच्या तप्तभूमीवर लोळवतील, माझ्या पोटात तीक्ष्ण शस्त्रे खूप असतील, मला मिरच्यांची धुरी देतील, मला जमिनीत गाडून तापवलेले तीक्ष्ण बाण मारतील, मला सुळावर चढवतील, माझ्या पायांमध्ये मोठ्या शिळा बांधून नरकात घालतील,
त्यावेळी मी काय करू? सुटकेसाठी कोणाची प्रार्थना करू? या दुःखाच्या नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगाचा थरकाप होत आहे. आता मला झोप येणार नाही, अन्न पाणी गोड लागणार नाही. मी कोणाच्या आश्रयास जाऊ? कोणाचे पाय धरू? बहुलेला रडू आवरेना. तिने रडत रडत पुराणिकांना हात जोडले व म्हणाली, तुम्ही मला गुरुस्थानी आहात. मला मार्ग दाखवा, माझा उद्धार करा. मी तुम्हाला शरण आहे. ते पुराणिक ज्ञानी होते. त्यांनी बहुलेला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. तिला शिवमंदिरात शिवलीलामृत कथा सांगितली. तो सर्व ग्रंथ तिने अत्यंत आदराने श्रवण केला. अन्य ग्रंथही ऐकले. या सत्संगतीने ती विरक्त झाली. तिचा मोह गेला. चित्तातील उद्वेग नष्ट झाला. नामस्मरण चालूच होते. नामस्मरणाच्या प्रभावाने तिची सर्व पापे, तिचे सर्व दोष जळून गेले. आरशावरील धूळ नाहीशी झाली. लोखंडाला परिस्पर्श झाला. काष्ठ अग्निरूप झाले. ओहोळ गंगेला मिळाले. शिवनामाने बहुलेचे कार्य सफल झाले. जप करणे, ध्यानस्थ होणे, मग समग्र ज्ञान, मग शिवस्वरूपाचेच श्रवण, शिवाचे चिंतन, अहोरात्र शिवाचा ध्यास, शिवाच्याच प्राप्तीची तळमळ. साधना मार्गातील या चढत्या पायऱ्यांची फलश्रुती म्हणजे साक्षात्कार. बहुला निर्दोष झाली. श्रवण भक्तीने पावन झाली. ती अहोरात्र शिवकीर्तन करू लागली, मुक्त झाली. श्रवणभक्तीची थोरवी काय सांगावी. श्रवणाने महापातकी पावन होतात. श्रवणाने याच जन्मात मुक्ती मिळते. तीर्थयात्रा नकोत, अपार कष्ट नकोत, फक्त एकाग्रतेने श्रवण करावे. त्यानेच जन्माचे सार्थक होईल. ज्याला सत्संग व श्रवण घडत नाही त्यानेच तीर्थयात्रा करावी. श्रवण आदराने करावे. त्यात अहंकाराचा लवलेश नको. मग यमनियमादी अष्टांग योग, याग, व्रत, जप, तप असे कोणतेही सायास करावे लागत नाहीत. श्रवण हे चारही वर्णाश्रमांच्या लोकांना पावन करणारे आहे. श्रवणाने नवविधा भक्तीतच हाती येते. असो, बहुलेला सत्संगती आवडू लागली. गोकर्ण क्षेत्री राहून बहुला अखंड गुरुसेवा करू लागली. बहुला नित्यनेमाने तीर्थस्नान करायची, सर्वांगी भस्म लावायची, रुद्राक्ष धारण करायची आणि महाबलेश्वराचे दर्शन घ्यायची. आप्तजन, घर परिवार या सर्व गोष्टींचा त्याग करून ती गुरुसेवेत रममाण झाली. या साधनेने तिची त्रिदेह शुद्धी झाली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी दिव्य विमान पाठवून बहुलेला शिवलोकी नेले. बहुला एवढी पापिणी होती, पण शिवकृपेने तरुण गेली. तिला उत्तम गती मिळाली. ते पाहून 14 भुवनातील लोक थक्क झाले. शिवजींसमोर गेल्यावर बहुलेने शिवजींची स्तुती केली. देवी भवानींचीही स्तुती केली. त्यामुळे माता पार्वतीही प्रसन्न झाल्या. त्यांनी बहुलेला वर मागण्यास सांगितले. तेव्हा बहुला म्हणाली, माताजी, माझ्या पतीला अधोगती प्राप्त झाली असणार यात शंका नाही. पण सध्या ते कुठे आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत याविषयी मला काहीच माहिती नाही. म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की तुम्ही त्यांनाही पावन करा, त्यांचा उद्धार करा. माझ्या पतीला इथे घेऊन या. तेव्हा देवी पार्वतीने दिव्यदृष्टीने पाहिले असता त्यांना बहुलाचे पापी पती दऱ्याखोऱ्यांमध्ये पिशाच्च होऊन रडत भटकत असलेले दिसले. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, बहुला, तुमचे पती विंध्याचल पर्वतावर पिशाच्च योनीत भयंकर दुःख भोगत आहेत. तुम्ही या तुंबोरांना बरोबर घेऊन त्यांच्याकडे जा. त्यांना शिवकथा ऐकवा, म्हणजे त्यांची सर्व पापे जळून ते निष्पाप होतील. मग त्यांना इथे घेऊन या. जगदंबेच्या आज्ञेनुसार बहुला विंध्य पर्वतावर गेल्या. तिथे आपले पती पिशाच्च रूपाने नग्न हिंडत असलेले पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले. तुंबुरांनी विदुराला धरले, बलपूर्वक एका वृक्षाला बांधले. मग त्यांनी वीणा झंकारली आणि पिशाच्च झालेल्या विदुरांसमोर शिवलीलांचे मधुर गायन करू लागले. त्या शिवलीलेच्या प्रभावाने विदुरांना पूर्वस्मृती आली. ते मला सोडवा सोडवा अशी विनंती करू लागले. तुंबुरांनी त्यांना मुक्त करताच विदुरांनी तुंबुरांचे पाय धरले व म्हणाले, तुम्ही धन्य आहात, तुम्ही माझ्यासारख्या पाप्याला पावन केलेत. आपला उद्धार केला म्हणून विदुरांनी बहुलेचीही प्रशंसा केली. तुंबुरांनी विदुराला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रजपाने विदुराचे स्वरूप पालटले. ते दिव्यरूप झाले. तेवढ्या तिथे एक तेजस्वी विमान आले. त्यात बसून ते तिघेही शिवलोकी गेले. शिवगणांनी विदुरांना सन्मानाने शिवजींपुढे नेले. विदुर आणि बहुला यांनी शिवजींना आणि माता पार्वतींना वंदन केले. तेव्हा मिठाने पाण्यात विरघळावे, कापराने ज्योतीत विलयास जावे, नादाने नभात विलीन व्हावे,
गंगेने सागरात समाविष्ट व्हावे तशी ती उभयता शिवस्वरूपी एकरूप झाली. शिवमंत्र, शिवकथेचे श्रवण, शिवदीक्षा, रुद्राक्ष धारण व भस्मलेपन यांनी आजपर्यंत किती जीवांचा उद्धार झाला हे सांगताच येत नाही. शिवमहात्म्य असे आगाध आहे. भस्मासूर वध. बहुला आणि विदुर यांच्या उद्धाराची कथा ऐकून श्रोत्यांना खूपच आनंद झाला. ते म्हणाले, सुतजी, भस्मातून भस्मासूर उत्पन्न झाला. परमकृपाळू शिवजींनी त्याला आपल्या सेवेची संधी दिली, पण भस्मासुराने त्यांच्याशीच द्रोह केला. कृपा करून आम्हाला ती कथा सांगा. सूत म्हणाले, भस्मासुराची कथा शिवपुराणात आहे. तीच कथा मी तुम्हाला सांगतो. एकदा प्रदोष समयी भगवान शंकर आपल्या अंगाला स्वहस्ते भस्म लावत होते. तेव्हा त्यांच्या अंगाला एक खडा लागला. तो त्यांनी बाजूला काढून खाली जमिनीवर ठेवला. तेव्हा त्यातून आकस्मित एक असुर उत्पन्न झाला. शिवजींनी त्या असुरांचे भस्मासूर असे नामकरण केले. तेव्हा त्या असुराने म्हणजेच भस्मासुराने शिवजींना वंदन केले व म्हणाला, शंभू महादेवा, मला काहीतरी सेवा सांगा. तेव्हा शिवजी म्हणाले, ठीक आहे, तू मला दररोज यावेळी नवीन चिताभस्म आणून देण्याचे काम कर. शिवसेवेची संधी मिळाली म्हणून त्याला मोठे समाधान वाटले. तो नित्यनेमाने पृथ्वीवर हिंडून शिवभक्तांच्या चितेचे भस्म शिवजींना आणून देऊ लागला. शिवमहात्म्य. शिवजींबद्दल जेवढे सांगावे तेवढे थोडेच. त्यांना आपल्या भक्तांच्या चितेचे भस्म अतिशय प्रिय आहे. जे भक्त नित्यनेमाने इंगार्चन करतात, शिवकीर्तन ऐकतात, सोमवार, शिवरात्री, प्रदोष आदी व्रते करतात, त्यांच्या चिताभस्माचा ते आदराने स्वीकार करतात. जे भक्त अभेदभावाने शिवजींशी एकरूप झालेले असतात, त्यांची मस्तके माळेत ओवून ते आवडीने आपल्या गळ्यात घालतात. स्मशानात वैराग्य प्रबळ होते म्हणून ते स्मशानातच राहणे पसंत करतात. लोक स्मशानातून घरी आले की त्यांच्या मनात तेवढ्यापुरते उपजलेले वैराग्य क्षणात नाहीसे होते. ते पुन्हा विषयांमध्ये रममाण होतात. आपल्या बाबतीत तसे होऊ नये म्हणून ते उमावल्लभ नित्य स्मशानातच वस्ती करतात. पंचमहाभूते, महत्तत्वे, पिंड व ब्रह्मांड यांचे निरसन झाल्यावर जे उरते तेच स्वात्मसुख होय. हेच ब्रह्मानंदरूपी भस्म ते अंगाला लावतात. शिवजी मूर्त आहेत, अमूर्त आहेत, विदेही आहेत. ते कामक्रोधादी षड्विकार रहित आहेत. प्रत्येक पदार्थाला असणे, जन्मणे, वाढणे, बदलणे, ऱ्हास पावणे, मरणे या 6 अवस्था म्हणजे विकार आहेत. पण शिवजींना या अवस्था नाहीत. ते परब्रह्म आहेत, शाश्वत आहेत, निर्विकार आणि निर्विषय आहेत. शिवजी यश, श्री, कीर्ती, औदार्य, वैराग्य आणि विज्ञान या 6 प्रकारच्या ऐश्वर्यांनी संपन्न आहेत. शिवजी कर्तेपणा, नियंतेपणा, भोगतेपणा, वैभवयुक्त असणे, साक्षीपणा आणि सर्वज्ञता या 6 चिन्हांनी म्हणजेच लक्षणांनी मंडित आहेत. शिवजी अत्यंत शुद्ध आहेत, परिपूर्ण आहेत. त्रिविध भेदांनी रहित असे ते महाप्रभू मायारूपी चक्राचे चालक आहेत. शिवजी चैतन्य स्वरूप आहेत. नीज भक्तांच्या रक्षणासाठी शिवजी सगुण साकार होतात. असो. भस्मासुराचे कपट. भस्मासुराची निर्मिती करून शिवजींनी त्याला भस्म आणण्याचे काम सांगितले. ते काम भस्मासूर चोख करू लागला. त्यामुळे भस्मासूर शिवजींना अतिशय प्रिय झाला. पण शिवजींची प्रसन्नता लाभल्यामुळे भस्मासूर अत्यंत उन्मत्त झाला. मग त्याच्या मनात ब्राह्मणांचा व सज्जरांचा संहार करावा, स्वर्गलोकी जाऊन देवराज इंद्रांना जिंकावे, ब्रह्मा विष्णू महेश यांचे निर्दालन करून त्रिभुवन जिंकून घ्यावे, सर्वात प्रबळ असर असुराज्य स्थापन करून आपणच त्याचे अधिपती व्हावे. मग आपणच इंद्र, आपणच देवाधिदेव, मग संपूर्ण वैष्णव आपल्यासमोर नतमस्तक होईल, आपली पूजा करेल, आपलेच गुणागान करेल, असे असुरी विचार येऊ लागले. भस्मासूर मनोराज्य रचत होता. पण हा बेत तडीस कसा न्यायचा म्हणून त्याने युक्तीनेच डाव टाकायचे ठरवले. तो कपटबुद्धी धरून शिवजींकडे गेला व म्हणाला, स्वामी, मला रोज पुष्कळ हिंडावे लागते. सध्या भूलोकी 4 लाख माणसे आहेत. मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे शुद्ध भस्म मिळत नाही. माझ्या नित्यनेमात खंड पडू नये म्हणून मी सतत प्रयत्न करत असतो. पण हे किती दिवस चालणार? ते म्हणाले, तुझे म्हणणे बरोबर आहे. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तो म्हणाला, मार्ग आहे. आपल्या सेवेत अडथळा येऊ नये हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून अगदीच अडचण पडली तर मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो जळून त्याचे भस्म होईल असा मला वर द्या.
ह्या साध्या मार्गाने आपल्याला खात्रीने चिताभस्म मिळू शकेल. तेव्हा आपल्या सेवेबद्दल भस्मासुराच्या मनात असलेली आपुलकी पाहून शिवजींनी त्याला अपेक्षित वर देण्याचे ठरवले. तेव्हा पार्वती म्हणाल्या, अहो नाथा, हे तुम्ही काय करता? याला अपेक्षित असलेला वर जर तुम्ही त्याला दिलात तर हा असुर काय उच्छाद घालेल याची कल्पनाच करवत नाही. त्यावेळी माता पार्वतीच्या म्हणण्याला दुजोरा देत षडानन, गजानन, वीरभद्र व नंदी या सर्वांनीही शिवजींना तेच समजावण्याचा प्रयत्न केला. पण भस्मासूर आपला सेवक आहे, तो आपण दिलेल्या वराचा कधीही दुरुपयोग करणार नाही असा विश्वास व्यक्त करून शिवजींनी भस्मासुराला अपेक्षित असलेला वर दिला. तो भयंकर वर मिळताच भस्मासुराला अत्यानंद झाला. प्राणी भयभीत झाले, देव संकटात पडले. शिवजींच्या वरप्रसादाने भस्मासुराला विवेक राहिला नाही. तो भूलोकी आला. तिथे गो, ब्राह्मण, संत, सज्जन, भागवत भक्त, ऋषीजन यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करू लागला. भस्मासुराने अनेक राजांना त्यांच्या सेना व परिवारांसह यवसदनी धाडले. भयंकर नरसंहार केला. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. भस्मासुराच्या भीतीने सर्व लोक पर्वतांच्या व गुहांच्या आश्रयास गेले. कोणीही बाहेर फिरकेना. बलाढ्य महावीर, पराक्रमी योद्धे यांचेही त्याच्यापुढे काही चालेना. अशा प्रकारे नित्य भीषण संहार करून तो असुर शिवजींना चिताभस्म देण्याची सेवा विनम्र भावे करत होता. त्यामुळे कैलासनाथाला त्याच्या कारस्थानांचा जराही सुगावा लागला नाही. अशा प्रकारे पृथ्वीवर आतंक माजवल्यावर भस्मासुराने पुढील योजना आखली. आता देवांसहित देवेंद्रांना ठार करावे आणि मग ब्रह्मा, विष्णू, महेश यांना नष्ट करून त्रिभुवन सुंदरी पार्वतीचे हरण करावे असे बेत त्याच्या मनात शिजू लागले. इकडे संत्रस्त ऋषी व प्रजाजन इंद्रदेवांना शरण गेले. त्यांच्याकडून भस्मासुराच्या अत्याचारांच्या कथा ऐकून इंद्रही धास्तावले. त्यानंतर देवेंद्र सर्व ऋषी व प्रजाजन यांना बरोबर घेऊन ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्माजी त्या सगळ्यांना घेऊन भगवान विष्णूंकडे गेले. त्या सगळ्यांचे गाऱ्हाणे ऐकून भगवान विष्णू देखील चिंतामग्न झाले. शेवटी ते सर्वजण मिळून शिवजींकडे गेले. श्रीहरींनी त्यांना सर्व हकीकत सांगितली व म्हणाले, सदाशिव, तुमच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने सर्वांना भस्म करून विश्वाचा अधिपती होण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आम्हालाही जीविताची शाश्वती राहिलेली नाही. तो असुर तुमचाही घात करण्यास मागे पुढे पाहणार नाही. म्हणून देवी पार्वतींना सांभाळा. तो दुष्ट त्यांना पळवून नेण्याच्या विचारात आहे. त्यावर शिवजी हसून म्हणाले, भस्मासुराचा मृत्यू जवळ आला आहे, म्हणून तुम्ही निश्चिंत होऊन स्वस्थानी जा. ते असे बोलत असतानाच तो असुर चिताभस्म घेऊन तिथे आकस्मित प्रकट झाला. देव आणि ऋषी आपलेच गाऱ्हाणे घेऊन इथे आले आहेत हे त्याने ओळखले. त्याने तुच्छतेने मान उडवली व म्हणाला, आज जे कोणी इथे आलेले आहेत त्या सर्वांचे मी उद्याच भस्म करणार आहे. ते ऐकून शिवजी क्रोधाने म्हणाले, अरे अधमा, मी दिलेल्या वराने तुझी बुद्धी फिरली आणि तू भीषण नरसंहार केलास. अशा प्रकारे माझ्याशी प्रतारणा करताना तुला काहीच कसी वाटले नाही. भस्मासुरही संतापला. म्हणाला, वैषम्य कसले वाटायचे? मी तर तुम्हालाही सोडणार नाही. तुम्ही तुमच्या सुंदर पत्नी मला द्या, नाहीतर मी आत्ताच तुमचे भस्म करतो. असे काहीतरी होणार हे पार्वतींना माहीतच होते. त्या रागाने आपल्या सदनात निघून गेल्या. तेव्हा त्यांना उद्देशून भस्मासूर कुत्सितपणे म्हणाला, लवकरच शिवजींच्या डोक्यावर हात ठेवून मी तुम्हाला पळवून नेतो की नाही ते पाहाच. शिवजींचे पलायन. त्यानंतर तो भस्मासूर शिवजींच्या दिशेने धावत सुटला. ते पाहून भयभीत झालेल्या देव, ऋषी आणि प्रजाजनांनी तिथून पळ काढला. शिवजीही घोर अरण्याकडे पळत सुटले. भस्मासूर शिवजींचा पाठलाग करू लागला आणि अहो जोगी महाराज, पळताय कशाला? थांबा, मी तुमचा संहार करतो व तुमची राख माझ्या अंगाला फासतो असे ओरडू लागला. काय गंमत आहे पहा. ज्यांचा वेदशास्त्रांना थांग लागत नाही, जे मायारूपी चक्राचे चालक आहेत, अगोचर आहेत, ब्रह्मादिक देव ज्यांचे ध्यान करतात, सनकादिक ज्यांची पूजा करतात, त्या सर्वेश्वरांना धरण्याची वार्ता तो मूढ असुर करत होता. भस्मासुराला शिवजी सापडणार अशी खात्री व्हायची तेव्हा शिवजी खूप दूर गेलेले असत. अशा प्रकारे भगवान शंकरांनी त्याला अनेक वर्ष सुलवले. शिवजींना थांबवण्यासाठी भस्मासूर त्यांची निंदा करायचा, अपशब्दांनी त्यांची हेटाळणी करायचा, पण त्याकडे दुर्लक्ष करून शिवजी धावतच होते. वेदांच्या तर्काची गती खुंटली, शास्त्रे घोकून शास्त्रज्ञ थकले. सर्व विद्या एकवटल्या तरी कोणालाही ज्यांचे आकलन होत नाही ते कैलासनाथ केवळ प्रेमाने आपलेसे होतात आणि भक्तीला वश होऊन भाविकांच्या घरी उमादेवींसह वास करतात. त्यांना तप, बल, विद्या, धन यांच्या सामर्थ्यांना धरू म्हणणारे महामूर्खच होत.
त्यांनी कोट्यावधी जन्म घेतले तरी त्यांच्या पदरी निराशाच येणार. अहो, थोरा मोठ्यांनाही ज्यांची प्राप्ती होत नाही ते शंभू त्या उन्मत्त भस्मसुराला कसे बरे सापडणार. मोहिनी अवतार. त्या समयी शिवप्रभूंची अवस्था पाहून पार्वती चिंताग्रस्त झाल्या. त्यांनी आपल्या बंधूंना भगवान विष्णूंना साकडे घातले. पार्वती भगवान विष्णूंचा धावा करू लागल्या. पार्वती विष्णूंना म्हणाल्या, हे जनार्दना, तुम्ही माझ्या पतींवरील संकटाची निरसन करा, त्यांना भस्मासुरापासून सोडवा. तेव्हा आपल्या भगिनींची आर्तता जाणून श्रीहरींनी आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखवले. त्यांनी निरुपम सुंदर असे मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराच्या मार्गात उभे राहिले. तेव्हा शिवजींनी तात्काळ एका वटवृक्षाचे रूप घेतले आणि मोहिनी रूप धारण केलेले विष्णू काय करतात ते कौतुकाने पाहू लागले. देवही उत्सुकतेने पाहू लागले. तेवढ्यात भस्मासूर धापा टाकत तिथे आला. मोहिनींना पाहून तो जागीच थबकला. त्या नितांत सुंदर नारीच्या नुसत्या दर्शनाने भस्मासूर पूर्ता हुरळून गेला. भस्मासुराच्या मनात त्यांना प्राप्त करण्याची अभिलाषा दाटून आली. तेव्हा मोहिनीरूपी विष्णूजी भस्मासुराला दिसेल अशा रीतीने नृत्य करू लागले. मोहिनीचे लावण्य, मोहिनीच्या मनमोहक नृत्यमुद्रा, तिचे शृंगारिक नेत्रकटाक्ष हे सर्व पाहून तो भस्मासूर अगदी तन्मय होऊन गेला. मोहिनीला गाठून तो भस्मासूर म्हणाला, हे सुंदरी, देवी लक्ष्मी आणि पार्वतींनी लज्जित व्हावे असे तुमचे सौंदर्य आहे. तुम्ही माझ्या मनाला अक्षरशः मोहित केले असून हा जीव तुमच्यावरून ओवाळून टाकावा असे वाटत आहे. मी तुमच्या नेत्रकटाक्षांच्या बाणांनी पार घायाळ झालो आहे. माझा चित्तरूपी मासा तुमच्या शृंगाराच्या जाळ्यात अगदी गुरफटून गेला आहे. तुम्ही मला वरमाला घाला, तुम्ही माझ्या स्वामिनी व्हा, मी निरंतर तुमचा दास राहीन. भस्मासुराची लंपटता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तेव्हा हा असुर आपल्या कह्यात आला आहे हे लक्षात घेऊन मोहिनीरूपी विष्णूने तात्काळ डाव टाकला. मोहिनी भस्मासुराला म्हणाली, मी तुला नक्की वरीन, पण तत्पूर्वी मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक. तो वटवृक्ष पाहिलास, त्यात माझे आराध्य दैवत आहेत. त्यांना मी लग्नाआधी भावी पतीसह तुमच्या सन्मुख नृत्य व गायन करीन असा नवस केला आहे. म्हणून तूही माझ्याबरोबर त्यांच्या पुढे नृत्य व गायन कर. मी जसे मुद्रा अभिनय, हस्तसंकेत व पदन्यास करीन तसे तूही कर. त्यात जराही चूक होता कामा नये, कारण तसे झाले तर ते तुझ्यावर कोपतील. ते अतिशय कडक आहेत. ते प्रसन्न झाले तर सर्व प्रकारचे कल्याण करणारे आणि रागावले तर सर्व ब्रह्मांड जाळून टाकणारे आहेत. त्यांचे सामर्थ्य अगाध आहे. भस्मासूर म्हणाला, एवढेच ना, तुमच्या प्राप्तीसाठी मी तुम्ही सांगाल तसे नृत्य करीन. अशा प्रकारे भस्मासुराला आपल्या मोहपाशात अडकवून मोहिनीने भस्मासुराला वटवृक्षापाशी आणले. तिथे आपल्या देवांना वंदन करून त्या नृत्य व गायन करू लागल्या. मोहिनीचे गायन ऐकून गंधर्व आणि किन्नर तल्लीन झाले. ब्रह्माजी अवाक झाले. शेषांच्या मनात श्रवणाची दुर्दम्य इच्छा उत्पन्न झाली. मोहिनीचे नृत्य पाहून अष्टनायिका तटस्थ झाल्या. देव भ्रमरहून गुप्तरूपाने मोहिनीभोवती गुंजारव करू लागले. मोहिनींच्या हव्यासाने भस्मासूर तिच्या समवेत नृत्य करत होता. ती जशी नृत्यमुद्रा करतील तशीच नृत्यमुद्रा भस्मासूर करत होता. हळूहळू नृत्याने वेग घेतला. हावभाव आणि पदन्यासांची गती वाढली. दोघेही देहभान विसरून नृत्य करत होते. आणि एका बेसावत क्षणी मोहिनीने करामत दाखवली. मोहिनीने आपला हात आपल्याच मस्तकावर ठेवला. भस्मासुरानेही तसेच केले आणि व्हावयाचे तेच झाले. त्याला मिळालेले वरदान त्याच्यासाठी शापरूप ठरले. त्रिभुवनाचा स्वामी होण्याचे स्वप्न पाहणारा तो दुष्टात्मा क्षणार्धात जळून खाक झाला. मागे उरले फक्त मूठभर भस्म. कार्यसिद्धी झाली होती. मोहिनीचे रूप टाकून भगवान विष्णूंनी चतुर्भुज रूप धारण केले. वटवृक्ष अदृश्य होऊन त्या ठिकाणी भगवान शंकर प्रकट झाले. हरिहरांची भेन झाली. त्या मंगलप्रसंगी देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. शिवजींनी मोहिनी रूप पाहिले तेव्हा एक दिव्य घटना घडली. त्यांचे अमोघ वीर्य म्हणजे तेज रस्खलित बोन भूमीवर पडले. त्याचे 8 भाग होऊन त्यातून असित अंगार, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण आणि संहार हे अष्टभैरव उत्पन्न झाले. हे भैरव शिवजींचे अंशावतार म्हणून प्रख्यात आहेत. भस्मासुराचा वध झाल्याची वार्ता हा म्हणता त्रिभुवनात पसरली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. हरिहर कैलासावर आले. देवी पार्वतीने त्यांचे प्रसन्न मुद्रेने स्वागत केले. त्यांना वंदन करून त्यांची पूजा केली. त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला. कवी श्रीधर म्हणतात, श्रोते हो, पुढील अध्याय अमृताहूनही गोड आहे.
त्यात शिवपार्वतीचे लग्न तसेच वीरभद्राच्या आणि षडाननाच्या जन्माचे आख्यान आहे. श्री शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे सिंहस्थ पर्व. त्या पर्वकाळी गंगा आणि गौतमी एकत्र येतात, तसे या 12व्या अध्यायात हरिहर भेटले आहेत. ही पर्वणी साधून भाविकांनी या ग्रंथरूपी गौतमीच्या शब्दार्थरूपी पाण्यात स्नान करून पावन व्हावे. जे अक्षय आहे, अभंग आहे, तिथे भेदाभेदच नाही, त्या ब्रह्मानंदात श्रीधर स्वामी सुखावतो. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात श्री शिवलीलामृत हा महान ग्रंथ आहे. हा त्याचा 12वा अध्याय अतिशय गोड असून सज्जनांनी याचे नित्यश्रवण पठण करावे. अध्याय 12वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पण असतो.